मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. चला तर आज आपण बघूया 9th स्टँडर्डचा सायन्सचा थर्ड लेसन. त्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. सो करंट इलेक्ट्रिसिटी जे आहे ते काय आहे बघा, चॅप्टर 3. तर साधारणतः तुम्ही जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे आपल्या आसपास इलेक्ट्रिसिटी खूप सारे इंस्ट्रुमेंटमध्ये किंवा आपल्याला बघायला भेटते. ज्यामध्ये इलेक्ट्रिक फर्नेस असेल, मोटर्स असेल, इंस्ट्रुमेंट्स असेल इंडस्ट्रीमधले, किंवा आपल्या घरामध्ये फ्रीज असेल, इलेक्ट्रिक ओव्हन असेल, मिक्सर, फॅन्स, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, रोटी मेकर, या सर्व गोष्टी विदाऊट इलेक्ट्रिसिटी कोणत्याही गोष्टी वर्क करणार नाही. तसंच काही ॲनिमल जे असतात त्यांनासुद्धा इलेक्ट्रिसिटी लागते. जसं फिश असतं, एल्स यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे अँड ऑल्सो फॉर सेल्फ डिफेन्स. ओके. सो काही गोष्टी असतात इलेक्ट्रिसिटीशिवाय सर्वाईव्ह करणं किंवा राहणं मुश्किल झालेलं आहे. त्यामध्ये व्हॅक्यूम क्लीनर असो, इलेक्ट्रिक ओव्हन असो, त्यामध्ये रोटी मेकर असो किंवा इलेक्ट्रिक मोटर असो. ओके बाळांनो, चला. सो या इलेक्ट्रिसिटी वाहण्यासाठी किंवा फ्लो होण्यासाठी काय लागतं? सो पोटेन्शियल डिफरन्स. हा पोटेन्शियल डिफरन्स कशामुळे तयार होतो बाळांनो, किंवा हा पोटेन्शियल म्हणजे काय? तर त्यामध्ये बघा, सपोज 2 प्रकारचे चार्जेस असतात ज्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज फ्लो होतात. त्यामध्ये बघा, हे जे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल 2 एंडमध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज असतो, एक निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह चार्जवाला इलेक्ट्रॉन असतो, पॉझिटिव्ह चार्जवाला मे बी प्रोटॉन असेल. आणि या पद्धतीने ते जे चार्ज असतात ते नेहमी फिरत राहतं, मूव्ह करत असतात. त्यानुसार इलेक्ट्रिसिटी पास होते. बघा, हा पीवाला जर हायर पोटेन्शियल असेल, एनवाला लोअर पोटेन्शियल असेल, तर काय होणार आहे बाळांनो? या पद्धतीने पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज तयार होईल. निगेटिव्ह चार्जवाले इलेक्ट्रॉन्स हे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह होल असतात, त्या साईडला काय करतात? मूव्ह करतात. आणि अशा प्रकारे चार्जचं मुव्हिंग झाल्यामुळे इलेक्ट्रिक करंट पास होतो. आता हे चार्ज मुव्हिंग जितकं जास्त, पोटेन्शियल डिफरन्स तितका जास्त, आणि त्यानुसार करंट पण तितकाच जास्त असतो बाळांनो. तर चला, डेफिनेशन काय आहे पोटेन्शियल डिफरन्सची? तर डिफरन्स इन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल बिटवीन 2 पॉईंट्स इन अन इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स. ओके. सो आणि पोटेन्शियल डिफरन्स त्यालाच आपण दुसरं नाव काय बाळांनो, किंवा कोणत्या नावाने ओळखलं जातं? व्होल्टेज. सपोज आता कंडक्टर ए ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे आणि कंडक्टर बी आहे ज्याच्याकडे पोटेन्शियल लो आहे. आणि बाळांनो, अशा 2 प्रकारचे जर पोटेन्शियल आपण पकडले तर त्यानुसार आपल्याला सांगता येईल की हे जे दोघांमधला फरक आहे, ओके, कंडक्टर ए आणि बी यामधला जो फरक आहे, यानुसार आपल्याला माहिती आहे की हे जे 2 एंड्स आहे त्यानुसार इलेक्ट्रॉन्स जे असतात ते नेहमी बी कडून एकडे फ्लो होतात. म्हणजे लोअर पोटेन्शियलकडून हायर पोटेन्शियलकडे इलेक्ट्रॉन पास होतात, कंटिन्यू पास होतात जोपर्यंत ए आणि बी या 2 टर्मिनलचं पोटेन्शियल सेम होत नाही तोपर्यंत. म्हणजे याचा तर सेम झालं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काय होईल बाळांनो? तिथे 0 होईल. काय होईल? 0 होईल. ओके. सो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जो असतो त्यावेळेसच तो बंद होईल, ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स काय असेल त्या 2 टर्मिनलचा 0 असेल त्यावेळेस. ओके. या पद्धतीने बघा, या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्जवाला कंडक्टर आहे, आणि यामध्ये दोन्ही इन्सुलेटिंग वायरने कवरिंग केलेले आहे. त्यानुसार पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज या दोघांमधलं जे डिफरन्स आहे, फरक आहे, त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. पॉझिटिव्हकडे हायर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे अँड निगेटिव्हकडे लो इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉन जे असतात निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह मूव्ह होत राहतात. सो पोटेन्शियल डिफरन्स जे असतात त्यामध्ये 2 टर्मिनल असतात सेलमध्ये, एक पॉझिटिव्ह टर्मिनल, एक निगेटिव्ह टर्मिनल. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनलमध्ये जितका जास्त डिफरन्स असतो तितके जास्त पोटेन्शियल डिफरन्स असतो, तितकाच करंट फ्लो होतो. हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे आपण कशा शो करतो? कारण पोटेन्शियल डिफरन्सला अजून एक नाव आहे व्होल्टेज, म्हणून या पोटेन्शियल डिफरन्सला आपण व्होल्टमध्ये सुद्धा शो करतो किंवा करू शकतो. आणि हे पोटेन्शियल डिफरन्सचा जर आपण फॉर्म्युला जर पाहिला तर तो काही बाळांनो, वर्क आपण टोटल चार्ज ट्रान्सफर, किती वर्क झालं आणि ते वर्क होण्यासाठी जो चार्ज ट्रान्सफर झाला तो किती झाला, यानुसार ते पोटेन्शियल डिफरन्स आपण 2 पॉईंटमध्ये काढू शकतो. पोटेन्शियल डिफरन्स हे व्हीमध्ये तुम्हाला माहिती आहे, वर्क हे जूलमध्ये, आणि चार्ज असतो तो कुलममध्ये असल्यामुळे त्याचा युनिट पुट करू शकतो. सपोज व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. सपोज पोटेन्शियल डिफरन्स 2 टर्मिनलमध्ये खूप छोटं आहे आणि एक जे 2 टर्मिनल आहे त्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. तर अशा कंडिशनमध्ये काय होईल बाळांनो? 1 मिली व्होल्ट म्हणजे 10⁻³ हा -3 बॉटमला नसून तो पॉवरला बाळांनो, आणि 1 मायक्रोव्होल्ट 10⁻6 व्होल्ट. तसं लार्ज असेल तर 1 किलो वॅट असतं. मायक्रोवेव्ह ME म्हणजे मेगा, काय बाळांनो? मेगा व्होल्ट. ओके. या पद्धतीने आपल्याला साधारण पाहायला भेटतं. पोटेन्शियल डिफरन्ससाठी फ्री इलेक्ट्रॉन्स असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे मेटल्स लूज इट्स इलेक्ट्रॉन्स, त्याची प्रॉपर्टीज आहे बाळांनो मेटलची. फ्री इलेक्ट्रॉन्स असतात जे न्यूक्लियसला वीकली बाउंड असतात. म्हणजे न्यूक्लियसमध्ये असणार प्रोटॉन, त्याच्यावर असणार पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह
चार्ज असणार इलेक्ट्रॉन ज्यावेळेस एकमेकांच्याकडे अट्रॅक्ट होतो त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन्स ब्रेक होत नाही, निघून जात नाही. पण ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह चार्जवाला प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये असणार त्यांचं जर बॉन्डिंग असेल ते वीक असेल तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्रीली मूव्ह होतो आणि इलेक्ट्रॉन्स जितका फ्रीली मूव्ह होईल करंट तितकी इझिली पास होईल. त्यानुसार पोटेन्शियल डिफरन्स डिपेंड असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स कसा मूव्ह होतो वन पार्ट टू अनदर पार्ट हे पण मॅटर करतं. सपोज हा न्यूक्लियस आहे आणि त्यामध्ये अराउंड आणि त्याच्या अराउंड न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या अराउंड सेल्स आहे, सेल्समध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, हे जे कंटिन्युअसली मूव्ह करत आहे. त्यानंतर मूव्ह करता याचा अर्थ काय होतं, जितके फ्रीली मूव्ह करेल जितके फ्रीली मूव्ह करेल तितका तो कमी विकली बाउंड असेल न्यूक्लियससोबत आणि तितका करंट चार्ज जितका ट्रान्सफर होईल त्यानुसार करंट ट्रान्सफर होईल. तेव्हा फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रीली फ्रॉम ॲटम टू ॲटम. ओके, यामध्ये बघा इलेक्ट्रॉन जर असे असेल तर करंट मूव्ह होऊ शकत नाही, करंट पास होऊ शकत नाही. का बाळांनो, कारण बघा हे युनि डायरेक्शन नाही. जर ह्या फिगरमध्ये जर बघितलं तुम्ही ऑल इलेक्ट्रॉन्स आर युनि डायरेक्शनली आणि युनि डायरेक्शनली म्हणजे कुठून निगेटिव्ह टर्मिनलकडनं पॉझिटिव्ह टर्मिनलकडे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात त्यावेळेस ते काही करंट करतात पास करतात. म्हणजे इलेक्ट्रॉन्स करंट पास नाही करत, तो पॉझिटिव्ह एंडकडे जे पॉझिटिव्ह होल असतात पॉझिटिव्ह होलची जागा इलेक्ट्रॉन्स घेतात आणि तसं करंट पॉझिटिव्ह होल जसं बरेच चालतं तसं करंट पुढे फ्लो होत चालतो. अशा पद्धतीने ती कन्सेप्ट आहे. याची त्यानंतर जसे इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्याला सुरुवात होते तसं वायरमधून करंट पास व्हायला सुरुवात होते. ओके, सो मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स इज इरेग्युलर बट देर इज अ डेफिनेट नॉन झिरो व्हॅल्यू ऑफ देअर ॲव्हरेज व्हेलोसिटी. ओके, इलेक्ट्रॉनची जी मोशन आहे ती इरेग्युलर असली तर त्या ठिकाणी नक्कीच ॲव्हरेज व्हॅलोसिटी जी असते ती नॉन झिरो व्हॅल्यू असते. ओके, then electric current. What is the electric current? It is a simple definition of electric current, flow of electrons through a conductor. So what is the conductor? To allow the electricity or electric current passing through it, that is a conductor. And if there is a conductor and freely electrons moving from or flow from that conductor, so that is the electric current. So it is very simple definition, okay, which is shown in I, capital I, and I it depends on the how many charge transfer from one end to another end and one position to another position with time t, that is the current. I is equal to q upon t. Q is the charge, t is the time. Okay, so ampere is a SI unit of current. So what is the current? 1 ampere current. It is said to be flow in the 1 coulomb charge flowing from the conductor at every second, that is 1 ampere, and the charge of one electron is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. ओके, ही फिगर लक्षात ठेवा बाळांनो, 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. So what is 1 ampere? 1 ampere is 1 coulomb upon 1 second. So very small values of current are expressed in the following units. 1 milliampere, that means 10 raised to minus 3 ampere. 1 micro ampere, that is a micro, 10 raised to minus 6. There is a several unit, that means nanometer, picometer, decimeter, ओके, सेंटीमीटर. ओके, ह्या सर्व गोष्टी येतात. त्यानंतर एक तो ओम्स लॉ. ओम्सने काय सांगितलं, जर एखाद्या कंडक्टरमधून करंट पास होत असेल तर त्याच्यामध्ये व्होल्टेज किती असेल, व्होल्टेज आणि त्याच्यामधलं असणार रेजिस्टन्स, आणि रेजिस्टन्स म्हणजेच ओम, कारण रेजिस्टन्सचा युनिट काय आहे ओम. त्याचं सिम्बॉल बघा कसं आहे, ओमचं सिम्बॉल हा बघा त्याचं सिम्बॉल. ओके, म्हणजे याचा अर्थ हा जो करंट आहे हा व्होल्टेजवर डिपेंड असतो. ओके, तर बघा हे जे ओम आहे, ओम्स लॉ काय सांगतो, हे जे कंडक्टर आहे त्यामध्ये करंट पास होतो आणि तो करंट हा त्या कंडक्टरमधल्या पोटेन्शियल डिफरन्स, दॅट मीन्स व्ही, यावर डिपेंड असतो. तुम्हाला ते दोन एंडमधला पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज व्ही. सो व्हॉट इज द एक्झॅक्ट फॉर्म्युला और रिलेशन बिटवीन I and V, that is I is directly proportional to V. आणि ज्यावेळेस आपण डायरेक्टली किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काढून टाकतो त्यावेळेस कॉन्स्टंट ॲड करतो, त्यानुसार K ॲड केला. K 1 upon K means resistance, which is shown in R, resistance of the conductor. What is the function of resistance? To obstruct the current, to obstruct the flowing of current, that is the resistance. So what is the exact formula of current as per Ohm's law? That is IR is equal to V. So V is equal to I upon R. ओके, त्यानुसार बघा हा जो मल्टिप्लिकेशन या ठिकाणी असं इज इक्वल टू साईन पाहिजे. ओके, त्यानुसार व्ही इज इक्वल टू आय अपॉन आर. आणि तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज हा ओम, रेजिस्टन्स हा ओममध्ये दाखवला जातो,
व्होल्टेज व्ही आणि करंट ए एम्पियर. लक्षात ठेवा रेजिस्टन्स ऑफ 1 ओम काय असेल, ज्यावेळेस कंडक्टरमधून 1 एम्पियर करंट पास होतो आणि त्यांचा जो होल पोटेन्शियल डिफरन्स असतो दोन एंडमधला, तो जर 1 असेल त्याचा अर्थ त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. ओके, रेजिस्टन्स ऑफ द करंट इज 1 ओम. ओके, सो रेजिस्टन्स कळलं तुम्हाला. रेजिस्टन्स ही कन्सेप्ट कशामुळे आली, ओम्स लॉनुसार. मग नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेजिस्टिव्हिटी. ज्यावेळेस एखाद्या वायरमधून करंट पास होतो त्यावेळेस पास होताना त्या वायरची लेंथ किती आहे, त्या वायरचा एरिया किती आहे, त्याच्यानुसार सुद्धा त्या वायरमधून करंट किती पास व्हायला पाहिजे ते सांगता येईल. आणि तसंच ॲटम जे असतात त्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स हे कंटिन्युअसली मूव्ह होत राहतात आणि त्यामुळे कधी कधी काय होतं, खूप सारे इलेक्ट्रॉन्स एकमेकांच्या जवळ आल्यामुळे त्यांचं कोलिजन होतं, स्टेरिक किंवा आपण म्हणतो हिंड्रन्स होतं. आणि त्यामुळे हिंड्रन्स झाल्यामुळे कोलिजन झाल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन काय होता, ज्या डायरेक्शनने फ्लो होता त्याच्या अपोज डायरेक्शनने करंट फ्लो होतो. आणि हा जो हिंड्रन्स असतो यामध्ये इलेक्ट्रॉनचं जे कोलिजन होतं आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन चेंज होते. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे करंट फ्लो व्हायला अडथळा येतो, त्यालाच आपण रेजिस्टन्स म्हणतो बाळांनो. सो व्हॉट इज द रेजिस्टिव्हिटी सांगितलं. रेजिस्टिव्हिटी कोणत्याही कंडक्टरचा रेजिस्टन्स जो असतो हे दिलेल्या टेम्परेचरनुसार त्याची लेंथ किती आहे, लेंथवर डिपेंड असतो. कारण रेजिस्टन्स जितकी लेंथ वाढेल तितका रेजिस्टन्स वाढत राहतो आणि जितका एरिया वाढेल तितका रेजिस्टन्स कमी होत राहतो. त्यानुसार वायरचं जर होतं, मात्र वायरची लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढतो. म्हणजे इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो लेंथचं जे रिलेशन आहे रेजिस्टन्सचे, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपिटल ए, दॅट इज द एरिया अँड व्हॉट इज द एसआय युनिट, दॅट इज द ओम मीटर. रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय आहे, ओम मीटर. हे बघा डेरिव्हेशननुसार कळेल. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल बट इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. सो टोटल रिलेशन काय येईल, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ टू द डायरेक्शन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ दॅट वायर. ओके, सो आपण काय करू, या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल जे साईन ते काढलं ते या ठिकाणी रो म्हणजे पी टाईपचं जे दिसतं ना रिलेशन ते आपलं येईल. ओके, हे रिलेशन येईल आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. ओके, तर मध्ये इज इक्वल टू साईन राहिलं त्यानुसार ते लक्षात ठेवा. सो इलेक्ट्रिक सर्किट जे आहे, आता करंट कळला, त्याला अडथळा करणारा रेजिस्टन्स कळला आणि त्यानुसार त्या वायरची त्या कंडक्टरची लेंथ आणि एरियावर डिपेंड असणार रेजिस्टिव्हिटी कळली, पोटेन्शियल डिफरन्स समजला आणि इलेक्ट्रिक सर्किट कसं काढायचं. तर साधारणतः बघा ॲमीटर नावाचे जो इन्स्ट्रुमेंट आहे, डिव्हाइस आहे, ते कशासाठी वापरलं जातं, करंट मेजर करण्यासाठी. हे जे व्होल्ट मीटर असतं ते कशासाठी मेजर केलं जातं, कशासाठी यूज केलं जातं, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. दोन एंडमधला जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टर आहे, त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती कमी आहे किंवा किती जास्त आहे त्यानुसार ते कॅल्क्युलेट केलं जातं आणि कॅल्क्युलेट करण्यासाठी डिव्हाइस जो वापरला जातो त्याचं नाव आहे व्होल्ट मीटर. बघा हा एक सर्किट आहे, यामध्ये रेजिस्टन्स अशा पद्धतीने शो केला जातो. ओके, ही सेल आहे, इलेक्ट्रिकल सेल, करंट, त्यानंतर ॲमीटर, कंडक्टिंग वायर, व्होल्टमीटर इन पॅरलल विथ द रेजिस्टन्स. अशा प्रकारचं एक सर्किट असतं. त्या सर्किटनुसार आपल्याला कळतं रेजिस्टन्सचं फंक्शन काय, व्होल्टमीटरचं फंक्शन काय आणि ॲमीटरचं फंक्शन काय. ओके बाळांनो, सो काही सिम्बॉल आहे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये, त्याचं मिनिंग काय होतं, त्याचा यूज कुठे केला जातो आणि ते आपण याच्यात सर्किटमध्ये कसं शो करतो ते बघूया आज. बघा कंपोनंट, इलेक्ट्रिक सेल कसा शो केला जातो, तुम्हाला माहिती आहे हा सेल आहे, त्याचा सिम्बॉल आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये असं शो करतो. यूज तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रिक सेलमुळे करतो दोन एंडमधला जो कंडक्टर असतो त्या कंडक्टरच्या दोन एंडमधला पोटेन्शियल डिफरन्स किती ते कळतं. त्यानंतर बॅटरी, तर कलेक्शन ऑफ ए नंबर ऑफ सेल्स. सपोज ही बॅटरी कशावर येते, इलेक्ट्रिक सेलमध्ये एकच सेल असते, बॅटरीमध्ये नंबर ऑफ सेल असतात आणि ते अशा पद्धतीने शो केले जातात आणि त्यामुळे बॅटरीमध्ये जितके जास्त सेल पोटेन्शियल डिफरन्स तितकाच लार्ज असतो आणि त्यानुसार जितका पोटेन्शियल डिफरन्स जास्त तितका करंट जास्त फ्लो होणार. ओपन टॅप की काय असतं बाळांनो, एक साधारणतः हिला प्लग की म्हणतो. करंट ओपन करणं, करंट पास करणं, बंद करणं, स्टॉप करणं हे कीवर डिपेंड आहे. त्यानुसार ही की असते प्लग की, ही आपण अशी शो करतो जी ओपन की आहे, त्यामुळे दोन एंड जे आहे ते दोन एंड जोडलेले नसतात. ज्यावेळेस आपण क्लोज टॅप की घेतो त्याला प्लग कीच म्हणतो, त्यामध्ये दोन पॉईंट जोडलेले असतात, दोन एंड जोडलेले असतात, त्यानुसार करंट त्याच्यातून पास होतो. त्यानुसार ओपन टॅप कीमध्ये काय बोलू शकतो, यामध्ये करंट दोन एंडमधला पास होत नाही, कनेक्शन होतं त्यांचं. आणि क्लोज टॅप कीमध्ये दोन वायर एकमेकांना जोडले जातात, कनेक्टिंग केले जातात, जेणेकरून त्यातनं करंट पास होतो. ओके बाळांनो, पुढचं जे कनेक्टिंग वायर्स, अशा नंबर ऑफ वायर्स ज्या एकमेकांना कनेक्टिंग असतात ते एका थिक लाईनने आपण शो करू शकतो, ज्यामधनं करंट पास होतो सर्किटमध्ये. क्रॉसिंग वायर असेल, दोन वायर जर एकमेकांना क्रॉस होत असेल अशा पद्धतीने तर आपण ते लाईट बल्ब आहे, अशा प्रकारचे लाईट बल्ब असतात जे आपण
सर्किटमध्ये अशा पद्धतीने शो करतो सिम्बॉलद्वारे. आणि लाईट बल्बचा काय असतो, जर लाईटेड असेल म्हणजे लाईट लागली असेल तर याचा अर्थ करंट पास होतो, जर लाईटेड नसेल अनलाईटेड असेल तर याचा अर्थ त्यातनं करंट पास होत नाही. नेक्स्ट जो डिव्हाइसेस आहे कंपोनंट आहे रेजिस्टन्स अशा प्रकारे असतो ॲक्च्युली पिक्चरमध्ये, परंतु आपण सिम्बॉल सर्किटमध्ये सिम्बॉल शो करताना दाखवताना या पद्धतीने दाखवतो. त्याचा मेन फंक्शन आहे टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. ओके. त्यानंतर व्हेरिएबल रेजिस्टन्स, मल्टिपल रेजिस्टन्स असेल तर अशा प्रकारे दाखवायचा. रेजिस्टन्स दाखवून त्यात ॲरो दाखवा. त्याचा अर्थ काय होतो, पूर्णपणे करंट काय केला जातो, कंट्रोल केला जातो. ॲमीटर अशा पद्धतीने असतं, पण सिम्बॉल असा दाखवतो जो करंट मेजर करण्यासाठी वापरता. व्होल्टमीटर पिक्चरमध्ये असं असतो, पण सिम्बॉल असं असतो जो आपण व्होल्टेज मेजर करण्यासाठी वापरला जातो. ओके. अशा पद्धतीने डिफरंट कंपोनंट आपल्या डेली रुटीनमध्ये आपण वापरतो आणि त्यांचे फंक्शन, त्यांचं सिम्बॉल आणि त्यांचं पिक्चर या सर्व गोष्टी बघू शकतो. ओके. त्यामध्ये बघा कंडक्टर आणि इन्सुलेटर काय आहे. कंडक्टर डेफिनेशन काय म्हणू शकतो, ज्यातनं इलेक्ट्रिक करंट आला होतो, हीट पास होते अशा मटेरियलला आपण कंडक्टर म्हणतो. ज्यातनं पास होत नाही त्याला इन्सुलेटर म्हणतो. सेकंड, कंडक्टर जर करंट पास होत असेल तर रेजिस्टन्स कमी असतो, म्हणून तिथं व्हेरी लो रेजिस्टन्स असं म्हणतो. इन्सुलेटरमध्ये करंट पास होत नाही, त्याला अडथळा तयार होतो, याचा अर्थ त्या ठिकाणी रेजिस्टन्स जास्त असतं. कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट पास होण्याचं रिझन काय आहे की त्यात फ्री इलेक्ट्रॉन्स असतात जे कंटिन्युअसली मूव्ह करतात म्हणून पास करतात, आणि जे इन्सुलेटर असतात त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते फ्रीली मूव्ह करत नाही, त्यामुळे इन्सुलेटरमधून करंट पास होत नाही. तर त्यानुसार बघा इलेक्ट्रॉन्स एक्झाम्पल बघा. नेक्स्ट, the ions aluminum, silver, copper, these are the conductors, but in case of insulator there is rubber, wood and paper, these are the examples of insulator. तर कंडक्टरचं ॲप्लिकेशन काय बाळांनो, तर ज्यावेळेस इलेक्ट्रिक वायर्स मेजर केले जातं, ज्यावेळेस इलेक्ट्रिक वायर बनवले जातं त्यावेळेस कंडक्टर म्हणून त्याचा वापर केला जातो. आणि जे इक्विपमेंट्स असतं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स त्यांना सपोर्ट करण्यासाठी या प्रकारचे मटेरियल बनवले जातं, ज्याचं नाव आहे इन्सुलेटर. ओके. इथपर्यंत पोर्शन या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू आणि नेक्स्ट लेक्चरला आपण रिमेनिंग जो कन्सेप्ट आहे ती कंप्लीट करू. ओके बाळांनो, त्यानुसार एक लक्षात ठेवा, तुम्ही DG कोकणी ट्युटोरियलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा. थँक्यू फॉर वॉचिंग.